जुळे सोलापूर परिसरातील आसरा चौक ते अत्तारनगर रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी 3.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असला तरी अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईत दुजाभाव झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। महापालिकेने गरीब व कष्टकरी नागरिकांची अतिक्रमणे हटवून बड्या उद्योजकांसह टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कंपाऊंड आणि काही प्रभावशाली व्यक्तींची अतिक्रमणे कायम ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणाची दखल घेत राजाभाऊ कुसेकर, माजी नगरसेवक राजेश काळे आणि समाजसेवक सागर तुर्के यांनी अतिरिक्त आयुक्त कारंजे, सिटी इंजिनियर आणि संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी सर्व अतिक्रमणांवर समान कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। अतिरिक्त आयुक्तांनी संपूर्ण प्रकरणाचा अहवाल तयार करून आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे सांगत अतिक्रमणे हटवून रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले। मात्र प्रशासनाच्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून येत्या 4 दिवसात सर्व अतिक्रमणांवर समान कारवाई न झाल्यास टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी बालाजी मानकर, उदय पवार, मुसाबाई अत्तार, गणेश कुराडे, संतोष इरशेट्टी, अकबर शेख, मल्लप्पा गण्यार यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ही मार्किंग आहे, या मार्किंग मध्ये इथे सगळं गेट आलं। मोजणी अजून एकदा व्हायला पाहिजे, हे पण बरोबर आहे का नाही? ही मोजणी पण ही नीट करा, नीट यायला पाहिजे। हे पण मार्किंग चुकीचं केलेलं आहे। आज तुम्ही इथे जमा झालात, कशासाठी जमा झालात? आज गेल्या 3 महिन्यापासून येथील नागरिकांना जो त्रास होतोय की हा जो मंजूर रस्ता आहे अत्तारनगर ते आसरा चौक या रस्त्याचं काम थांबलेलं आहे आणि हे काम थांबवण्यामागं आमचे मित्र राजाभाऊ कुसेकर यांची महत्त्वाची भूमिका आहे आणि त्यांचं स्पष्ट मत आहे आमच्या इथल्या जुळे सोलापूरमधल्या सर्व आमच्या मित्रमंडळीचं की इथं जे अतिक्रमण केलेत मोठ्या धनदांडग्या लोकांनी पहिली त्यांच्यावर कारवाई करावी आणि रोडपासून जो काही रस्ता आमचा आहे 30 मीटरचा रस्ता जो सर्व्हिस रोड म्हणतो आपण तो पहिला करावा। कारण एकदा जर तुम्ही हा रस्ता जर केला तर तिथलं अतिक्रमण काढण्यावर तुमचा बऱ्याच गोष्टी होतील। आता आम्ही काही नगरसेवकांचे, काही मोठ्या लोकांचे स्वतः प्रत्यक्ष नगर अभियंत्याला, अतिरिक्त आयुक्तांना, इथल्या संबंधित झेडोंना, जेईला आणि बांधकाम अतिक्रमण विभागाला, या सर्व विभागांना मी एकत्र गोळा केलं। काल आयुक्तांशी माझं बोलणं झालं होतं की साहेब तुम्ही गोरगरिबाच्या टपऱ्या काढताय, इस्त्रीचं दुकान काढताय, पानटपरी काढताय, बाकीचे छोटे मोठे उद्योग ज्याचं हातावरचं पोट ते काढताय आणि हे मोठे मोठे हे जे टिळक विद्यापीठ सारखे आहेत ते यांच्यासाठी अतिक्रमण केलेले आहेत किंवा पुढं अतिक्रमण आहे। हे अतिक्रमण काय काढलं नाही पाहिजे? भंडारी ग्राउंडवरती एवढं मोठं अतिक्रमण केलं आहे। मी विचारलं आयुक्तांना की तुम्हाला दिसत नाही का? त्यांना स्पॉटवरती नेऊन दाखवलं, मोजणी करून दाखवली आम्ही सर्वांनी आणि त्यांना हे दाखवलं की तुम्ही त्यांना अभय का देताय? तुमच्याच्यामध्ये आर्थिक काहीतरी व्यवहार असल्याशिवाय आणि इथल्या विद्यमान नगरसेवकाचा आणि इथल्या जे काही नेते आहेत, पदाधिकारी आहेत, यांचं पाठबळ असल्याशिवाय हे काम होत नाही। जर त्यांनी खरंच त्यांच्या मनात इच्छा असती तर हा रस्ता त्यांनी अगोदर क्लिअर करून घेतला असता। जी फुटपाथ आहे, जी लोकांना रहदारीचा रोजच्या सामान्य नागरिकाला जाण्या येण्यासाठी, तो रस्ता कुठे आहे? तो रस्ता नसेल तुम्ही मग हा रस्ता बांधणार आणि लोकांचे अतिक्रमण काढणार, हे चुकीचं आहे। एकाला एक न्याय, एकाला दुसरा दुजाभाव, हे अजिबात चालणार नाही। आणि अशा प्रकारचा रस्ता होणार असेल हे अतिक्रमण न काढता तर आम्ही 1 इंचसुद्धा यांना काम करू देणार नाही। 1 इंचसुद्धा कुणाच्याही गाड्या असोत, कुणाचं काही असो, कोणतेही गुन्हे दाखल करा। आणि आम्ही रस्त्यावर 100% आम्ही सगळे तरुण इथले जे आमचा समविचारी नागरिक आहेत हे खूप त्रस्त आहेत आणि 50 वर्षानंतर फ्युचरमध्ये ज्या अडचणी येणार आहेत आमच्या मुलाबाळांना, नातवांना, तो प्रश्न आता आयुक्तांनी सॉल्व करावा। एकाला एक न्याय आणि एकाला दुसरा न्याय असं मान्य आयुक्तांनी करू नये। आणि आयुक्तांना माझं निवेदन आहे तुमच्या मार्फत की त्यांनी हे बघा, विद्यमान आमदाराचा हात आहे नाही या गोष्टी काय आहेत ते मी सिद्ध केले। जे कुणाचं तरी पाठबळ असल्याशिवाय एवढे मोठे अतिक्रमण राहत नाही। अहो सत्ताधाऱ्यांचेच असणार ना, दुसरं कुणाचं असणार आहे? जो खुर्चीवर आहे त्याचंच असणार आहे, महापालिकेतले पदाधिकारीच असणार आहे, प्रशासनाचं असणार आहे।
असं थोडी आहे. उपायुक्त आलं तर काय काय त्यांनी काय अतिरिक्त आयुक्त आता इथं आले होते, उपायुक्त नव्हते, अतिरिक्त आयुक्त आले होते. अतिरिक्त आयुक्तांना ती चूक दिसली, त्यांनी म्हणले की मी ब्रिफिंग करून आमच्या संबंधित विभागांना त्या संदर्भात याच्या अगोदर पण मार्किंग करून गेले होते, पण तरी पण कारवाई का झाली ते? हे केलेले अहो त्यांनी तर चुकीच्याच केलेल्या आहेत मार्किंग, त्या आम्ही सिद्ध केलेल्या आहेत. परत दुसरी गोष्ट अशी की काही लोक इथल्या जे लँड माफिया आहेत, बिल्डर लॉबी आहे, यांना सपोर्टिंग करणारे लोक आहेत आणि हे अशा अतिक्रमण करणे, आरक्षित जागेवर डोळा ठेवणे, इथं बरेच लोक याच्यामध्ये मोठी लॉबी इन्व्हॉल्वमेंट आहे आणि याच्या विरुद्ध आम्ही आज सर्वांनी आवाज उठवायचं आम्ही ठरवून हे केलेले. आता याच्या पुढचा इशारा काय असणार आहे तो? याच्या पुढे आम्हाला रस्त्यावर उतरायला लावू नका, हे स्पष्ट मत आहे. बाकी कोर्ट कचेऱ्याचं त्याला आम्ही भरभक्कम आहोत, पण जनतेच्या निदर्शनास आम्ही आणून देणार आणि आयुक्तांनी यांच्यावरती कारवाई करावी किंवा याच्यामध्ये आम्हाला सुद्धा काही गुन्हे दाखल करता येतील, ते आमच्या पद्धतीने आम्ही करू. नमस्कार, मी राजाभाऊ कुसेकर. डी मार्ट ते अत्तारनगर हा रस्ता डी पीमध्ये 30 मीटरचा आहे, म्हणजे टोटल 100 फूटचा रस्ता आहे. त्याच्यावर धनदांडग्यांनी आणि भूमाफियांनी 15-20 फूट अतिक्रमण केलेलं आहे. मी 3 महिन्यापूर्वी आयुक्तांना निवेदन दिलं होतं की अगोदर अतिक्रमण क्लिअर करा आणि त्याच्यानंतरच रस्ता चालू करा, पण त्यांचं म्हणणं आलं की अगोदर रस्ता होऊ द्या, नंतर अतिक्रमण आम्ही काढतो. आम्ही म्हटलं तसं होणार नाही. 3 महिन्यापूर्वीपासून मी रस्ता बंद केलेला आहे. सध्या कॉन्ट्रॅक्टरला मी काम करू देत नाही आहे. आता या विषयावर सत्ताधारी नगरसेवक या लोकांनी या भूमाफियांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचप्रमाणे प्रशासनसुद्धा दुर्लक्ष करत आहे. त्यासाठी आम्ही समविचारी लोक एकत्रित येऊन आयुक्तांना बोलून, आता कारंजे साहेब येऊन गेले, त्या लोकाला कुठं कुठं मार्किंग आहे 30 मीटरचं या पद्धतीने मार्किंग दाखवलेलं आहे आणि ते मार्किंग प्रमाणे अतिक्रमण निघाल्याशिवाय आम्ही ह्या रस्त्याला एकसुद्धा खडी पडू देणार नाही. आणि गोरगरिबाचे अतिक्रमण काढायला ह्यांना फार मोठं बळ येतं आहे, पण असल्या धनदांडग्यांना आणि भूमाफियांना हे करताना ह्यांची सेफ्टी आज जाते. तर आमचं म्हणणं असं आहे, सर्वांना समान न्याय द्यावा आणि आमचं एकच इशारा आहे, जोपर्यंत इथलं अतिक्रमण क्लिअर 30 मीटरचं ओके होत नाही तोपर्यंत आम्ही कुठलंही काम चालू करू देणार नाही. यासाठी मी रस्त्यावर उतरण्यास तयार आहोत, रस्त्यात उतरलेले आहोत आणि कुठले गुन्हे दाखल करणार असेल तर गुन्हे दाखल करून घेण्यास आमची तयारी आहे. त्याचं काय प्रकरण आहे? टिळक भवनचं हे आता नावाजलेली संस्था आहे. या लोकांनी बाहेर 15 फूट कंपाऊंड बांधून या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे. असले लोक यांना चालतात. या लोकांचं अतिक्रमण अगोदर पाडण्यात यावं आणि नंतर बाकीचे जे मैदानी भाग आहे तो तर पाडतीलच. काही लोकांनी कंपाऊंड केलेले आहेत ते सुद्धा पाडतील. जोपर्यंत 100% 30 मीटर मोजून घेणार आम्ही, नंतरच रस्ता करू देणार, नाही तर करू देणार नाही.